भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक सागर वानखेडे यास लाच घेताना रंगेहात पकडले. कळवण तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण. कळवण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यरत असलेल्या भूमापक सागर बापू वानखेडे वय 36 याच 15,000ची लाच घेताना रंगेहात पकडले असून सागर वानखेडे व खाजगी इसमास अटक करण्यात आली. मागील 6 महिन्यात कळवण भूमी अभिलेख कार्यालयात दुसरा लाचखोर जाळ्यात सापडला असून कळवण तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे. कळवण तालुक्यातील मानूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या भूमापक लिपिक सागर बापू वानखेडे यांनी तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करून हद्द व खुणा ठरवून दिल्या होत्या. नंतर भूमापक सागर बापू वानखेडे हा तक्रारदारास मोजणीचे कागदपत्र व नकाशे देणार होता, परंतु सागर वानखेडे यांनी तक्रारदारास भूमी अभिलेख कार्यालयात बोलावून सांगितले की तुमची जमीन कागदोपत्री असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी आहे, त्यामुळे तुमच्या जमिनीची परत मोजणी करावी लागणार आहे. त्यासाठी सागर वानखेडे यांनी 20,000 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 15,000 स्वीकारण्याचे ठरले. त्यामुळे तक्रारदाराने ही बाब नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचण्यात आला. आरोपी सागर वानखेडे याने तक्रारदाराकडून 20,000 रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी खाजगी इसम मुकेश प्रकाश पगार याच्या मार्फत 15,000 रुपयाची लाच स्वीकारताना भूमापक सागर बापू वानखेडे यास दिनांक 29 जानेवारी रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भूमी अभिलेख कार्यालयात रंगेहात पकडले. पुढील तपास सुरू असून आरोपी विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7 अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान कळवण भूमी अभिलेख कार्यालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. येथील कर्मचाऱ्यांकडून शेतकरी तसेच आदिवासी बांधवांची सतत आर्थिक पिळवणूक होत असते. याविषयी बहुतांश नागरिकांच्या तक्रारी असतात, परंतु याविषयी संबंधित कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत होता. तरी सदर झालेल्या कारवाईमुळे कळवण तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मराठी केसरी न्यूज नेटवर्क कळवण. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.